आश्वासन दिलंय विधानसभेमध्ये. तुम्ही म्हणता का ते झालंच नाही. मग आज काय स्थिती आहे? ठिकाणी विकास कामं त्यांचे सुरू आहेत. मला महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी निवडणूक, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचं आरक्षण सोडत ही जाहीर झालेली आहे. आणि त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वारे आता वाहू लागलेले आहेत. आपण त्याच अनुषंगाने विचार केला तर कळवण सुरगाणा मतदारसंघातील कळवण तालुका हा कांदा उत्पादक शेतकरी असेल किंवा मग सुजलाम सुफलाम तालुका ओळखला जातो. आणि त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर काही दिवसातच त्या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकाची रणधुमाळी हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर काँग्रेसचा एक मोठा चेहरा, काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि त्याच नेत्यांसोबत आपण महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या माध्यमातून काही वेळ चर्चा करणार आहोत आणि त्यांची एकंदरीत त्यांच्या पक्षांची आणि महाविकास आघाडीची यापुढे त्या निवडणुकांसाठी रणनीती कशी असणार आहे, कसे उमेदवार ते देणार आहेत, स्वतंत्र लढणार की महाविकास आघाडी म्हणून लढणार, हे आपण काही काळ त्यांच्याशी चर्चा करून आणि एकंदरीत या ठिकाणी जनतेला दाखवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सर, आपलं महाराष्ट्र क्रांती न्यूज मध्ये स्वागत आहे. काय सांगाल, निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांपैकी तुमच्या पक्षाची रणनीती कशी असणार आहे, काय सांगाल? नमस्कार आणि महाराष्ट्र क्रांती न्यूजचं स्वागत करतो. नक्कीच आता महिनाभरापूर्वी साधारण आरक्षण पडलेलं आहे. आम्हाला जे अपेक्षित होते त्या पद्धतीने त्याने आरक्षण पडलेलं नाही. आमच्या कळवण तालुक्यामध्ये महिला 4 गट आहेत आणि 8 गण आहेत. ते 4ही गट ह्या महिलांसाठी दाखल झाले. इलेक्शनची तयारी म्हटलं तर आम्ही तयार आहोत, परंतु आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या किंवा महाआघाडीच्या नेत्यांच्या मागील विधानसभेचा, लोकसभेचा थोडासा अनुभव पाहता काही ठिकाणी मतदार याद्यामधला जो गोळ आहे तो मिटला पाहिजे किंवा त्या निवडणूक आयोगाने तो निस्तारला पाहिजे आणि मग निवडणूक येईल अशी आमच्या वरिष्ठाची भूमिका आहे. परंतु त्यांचं जरी असेल पण या सरकारने हे निवडणूक जाहीर करून दिलेली आहे. तर आता नगर परिषद आणि नगरपंचायतच्या उद्यापासून फॉर्म भरायची प्रोसिजर चालू होणार आहे. आता असं नको व्हायला की आपण आपले उमेदवार तयार न ठेवता ऐन वेळेला उमेदवारांचे फॉर्मच नाही भरले गेले पाहिजे, म्हणून असं होऊ नये म्हणून आम्ही तयारी केलेली आहे. आपण जर बघितलं भाजप मोठ्या ताकदीने समोर येताना दिसत आहे आणि मागच्या निवडणुकांचा रेशो बघता, आकडेवारी बघता आपल्या पक्षाची घसरलेली आहे. त्या अनुषंगाने ही निवडणुकीला आपण स्थानिक पातळीवर कसं सामोरं जाल? नाही, खरंच तुमचा प्रश्न बरोबर आहे, पण घसरला वगैरे नाही. तसं तुम्ही लोकसभेचा आलेख बघा. लोकसभेमध्ये महाआघाडीला जागा मिळतात किती आणि 5च महिन्यात विधानसभेचे इलेक्शन होतात आणि विरोधात निकाल जातात. कसं ती विरोधात वगैरे जनता बरोबर होती, पण हे सगळं मतदारांचा घोड आहे. मग ते दुबार मतं असो, एका बिल्डिंगमध्ये 1000, 1500 एकाच बिल्डिंगमध्ये नाव असो, जे दुबार म्हणजे खोटं मतदान केलेलं आहे, मयत झालेल्यांच्यावर मतदान करणं, बाहेरच्या राज्यातून आणून मतदान करणं, हे सगळा हा एक मताचा एक पाठ झाला. दुसरी गोष्ट, जे काही मशीन आहेत ते गुजरातहून मागवल्या, त्यांच्या बंदोबस्तासाठी पूर्ण महाराष्ट्रभर गुजरातचे पोलीस बोलवले. म्हणजे 100% याच्यामध्ये गडबड आहे आणि हे आमच्या महाआघाडीने सिद्ध करून दिले. सर्वत्र मतदार याद्यांच्या घोळाबाबत महाविकास आघाडीकडनं एक सत्याचा मोर्चा घेण्यात आला आणि त्याला प्रचंड असा प्रतिसाद मिळाल्याचं आपण पाहिलं. त्या अनुषंगाने काँग्रेससह इतर पक्षांनी त्याला पाठिंबा दिला आणि ही निवडणूक घेऊ नका असं एकंदरीत त्या ठिकाणी सूर आपल्याला पाहायला मिळाला. परंतु आपण बघितलं तर वरिष्ठ नेत्यांची अशी मागणी आहे, स्थानिक पातळीवर आपण तयारी दर्शवतात, म्हणजे निवडणुकीला सामोरं जाण्याची पूर्ण तयारी आपली. मग स्थानिक आणि वरिष्ठ पातळीवर काही समन्वय दिसत नाही असं वाटतंय. काय म्हणतो? मगाशीच म्हटल्याप्रमाणे की समन्वय असं काही नाही, समन्वय आहेच. परंतु त्यांनी जर उद्यापासून आता फॉर्म भरायची प्रोसिजर चालू करून दिली नगरपंचायत आणि आम्ही जर उमेदवार दिलेले म्हणजे ते एकतर्फी होऊन जाईल का? तिथं कुठे विरोध दिसला पाहिजे ना.
लोकांची मानसिकता आहे. ठीक आहे, शहरी भागात जो पाहिजे तसा आम्हाला थोडस हे त्याचा रिस्पॉन्स कमी असेल, पण तुम्ही ग्रामीण भागात प्रचंड नाराजी आहे. मग तो शेतकरी असो, मजूर असो, नोकरदार असो, छोटे व्यावसायिक असेल, इथं फक्त मोठे आणि धनदांडे जे व्यापारी आहेत त्यांचाच फायदा दिसतो. आणि मगाशीच म्हटल्याप्रमाणे की आम्ही आमच्या आघाडीमध्ये आम्ही एकत्र आहोत आणि निवडणुकीला एकत्र सामोरं जाणार आहोत. मागील सत्ताधाऱ्यांच्या विकास कामांबाबत आपण समाधानी आहात का? आणि त्या अनुषंगाने तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये कशी विकास कामं होणं अपेक्षित होतं आपल्याला काय सांगा? त्यांनी फक्त विधानसभेच्या अगोदर आम्ही 2200 कोटी आणले, लोकसभेच्या टायमाला आम्ही 1500 कोटी आणले, त्याच्या अगोदर मागच्या झेडपीला आम्ही 400-450 कोटी आणले. या फक्त वल्गना आहेत आणि गावोगाव बोर्ड लावून ठेवलेले आहेत. तुम्ही जेव्हा स्पॉटवर जा, जेव्हा तुम्ही भागात फिरा, तर ते खरंच ते बोर्ड प्रमाणे कामं झाले तर तुम्ही एकदा बघा. कारण ह्या दर पावसाळा आला की हे कुठेतरी एक रस्त्यांचं एक लाईट असतं आणि ते लाईट तेवढ्या दिवसाचं, तेवढ्या वर्षाचं ते ठरलेलं असतं. दर वर्षाने तुम्हाला त्या रस्त्यांचे काम करावं लागत असतील तर नक्की मातीचे रस्ते बनवतात तर काँक्रीटमध्ये माती घालतात. ते तुम्ही पण पत्रकार लोकांनी किंवा मीडियाला विनंती, प्रिंट मीडियाला सुद्धा विनंती की आपण स्वतः बघितलं पाहिजे. भयंकर वाईट अवस्था आहे. म्हणून विकास हा फक्त कागदावर आहे असं भाजपच्याच काळात असं झालं असं तुम्हाला म्हणायचं? 100%. त्याच्या अगोदर पूर्वीच्या काळात असलं कसं काय 5-5, 10-10 वर्ष कसे टिकत होते, मग आताच का नाही टिकत? हा मोठा प्रश्न आहे ना. भाजप तर आता 15 वर्षापासून सत्तेत आहे, परंतु आपण बघितलं तर इंदिरा गांधीचा काळ असेल, राजीव गांधी असतील, PV नरसिंहराव असतील, अजून काही पंतप्रधान काँग्रेसचेच होते. एवढा काळ काँग्रेसने घालवला. मग तेव्हा ही अशी परिस्थिती नव्हती. शकतो की देशाकडे काय, जेव्हा देश स्वतंत्र झाला देशाकडे काय होतं? देशाकडे काहीच नव्हतं. तो शून्यातून निर्माण केलंय. आणि ज्या काँग्रेसने तयार केलेली शाळा असतील, दवाखान्या असतील, जे काही शिक्षण संस्था असतील, तिथूनच ही मंडळी शिकून आलेली, तिथूनच बाहेर पडले. आणि ते विचारतात ते काँग्रेसने काय केलं. अरे मग तुम्ही शिक्षण कुठे घेतलं? तुमचा आरोग्याचा उपचार तुम्ही कुठे घेतला? तुम्ही डिग्री कोणत्या याच्यातून मिळवलं? यांच्या 10 वर्षापर्यंत किती कॉलेजेस केले, किती ITI केले, किती उच्च शिक्षणाचे दर्जाचे पडले, त्यांनी दाखवून घेऊ. ग्रामीण भागामध्ये दूरवरून बसने किंवा पायपीट करून तालुक्याला लोक पोहोचायचे, ते आता भाजपने कुठेतरी कमी केलेले, ऑनलाईन पद्धत काढलेली आहे. त्या अनुषंगाने ग्रामीण भागातील त्रास वाचलेला असं सत्ताधारी म्हणतात, असं भाजप म्हणतात. त्यांचं मला तेच म्हणायचं की हे कधी स्पॉटवर जातात का? हे ऑनलाईन कामांचे उद्घाटन करतात. ऑनलाईन कागद सोडूनच द्या तुम्ही गोष्ट की ज्या गावामध्ये शेतू एखादा कार्यालय ओपन केले असेल तिथे बघा किती की आजही समजा जातीचे दाखले असतील, उत्पन्नाचे दाखले असतील, त्याला 15-15, 20-20 दिवस लागतात. मग ऑफलाईन त्याची जास्त 8 दिवसात मिळत होते. म्हणजे ना की ऑनलाईन फायदा काय? आजही तुम्हाला जर ह्या एवढे मोठं संकट आज आलेलं आहे की म्हणजे पावसाचं, हे याला असं म्हणतात की हे अवकाळी पाऊस, त्यांनी इतकं प्रचंड नुकसान झालं आणि हे बांधावर जाऊन हे करतात, पंचनामे करतात. अरे तुमच्याकडे रेकॉर्ड तुम्ही सांगता ना आमचं ऑनलाईन आहे. मग तुमच्याकडे रेकॉर्ड आहे, तुमच्याकडे जमिनीचं सगळे उतारे आहेत, तुमच्याकडे जातीचे दाखले आहेत, शेतकऱ्याची माहिती आहे. तुम्ही कशाला लोकांना दमवता? तुम्हाला सरसकट तुम्ही लोकांना कर्जमाफी द्या. तुम्ही असं दिलंय विधानसभेमध्ये. जनता असं म्हणत नाही स्वतः, तुम्ही लोकांना मत त्या बेचर मागितले. आणि म्हणून सांगतो ऑनलाईन जर राहिलं असतं तर कशाला बांधावर गेले असते? तुम्ही तो ऑनलाईन तुमची जे म्हणता तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही लोकांना देऊन टाका. आता दुर्लक्ष केला, रस्त्यांची दुर्दैवी अवस्था आहे. परंतु आपण जर बघितलं तर 96, 97 ते 2001-2 मध्ये पुनत खोऱ्यामध्ये अर्जुन सागर धरण झालं. त्यामुळे जे बाहेर भागामध्ये जे मजुरांचं पलायन होत होतं किंवा मग त्या ठिकाणी मजुरीचं साधनसाठी लोक बाहेर जात होते, त्या धरणामुळं पूर्णपणे थांबलेला आहे. त्या ठिकाणी आपण आता जर बघितलं तर चांगला असं सुजलाम सुफलाम तो भाग झालेला आहे. त्याला श्रेय जातं ते नागरिकांच्या, जनतेच्या म्हणण्यानुसार कैलासवासी A.T. पवार साहेबांनी. मग त्यांनी तर विकास तुम्ही म्हणता का ते झालंच नाही, मग त्या ठिकाणी तर तो सगळं चित्र आपल्याला दिसतंय. कैलासवासी A.T. पवार साहेब म्हणजे उर्फ दादा यांनी काम केलंय, ते कोणीच नाकारणार नाही, आम्ही पण नाकारणार. परंतु झाला कुठून तो विकास? त्या धरणाची खाली जे गाव आहे तिथे बऱ्यापैकी झालेले आहे. पण ज्यांच्या जमिनी गेल्या त्या धरणावरची जी गाव आहे, तुम्ही आजही त्या गाव व्यवसाय आहेत
25% लोक फक्त गावाचे, सगळे बाहेरगाव राज्यामध्ये कामाला जातात. परिस्थिती काय सुधारली मला हेच म्हणायचे की जे जिथे पाण्याच्या क्षेत्राखाली आले तिथपर्यंत परिस्थिती चांगली. बाकीच्यांचं काय, फक्त शेतीचं म्हणता तुम्ही, पण शेतीला भाव आहे का? शेतीच्या जे उत्पन्न कांदा असेल, मका असेल, सोयाबीन असेल, भाजीपाला असेल, आज काय स्थिती आहे? म्हणजे एकीकडे उत्पन्न वाढलं, आम्ही हे 100% मान्य करतो का, ते पाणी सिंचन आले, पण त्या शेतीला त्या जे पाहिजे ते मिळत नाही. म्हणजे सरकारचं धोरण नाही ठेवलं पाहिजे. म्हणून सांगतो की जे वालगाना करतात का आम्ही एवढं केलं, आम्हाला मान्य आहे तुम्ही ते तेवढं केलं ना, तर मग इथे काय आज परिस्थिती. तर हे दादांच्या नावावर, ए.टी. पवार साहेबांच्या नावावर किती वर्ष घालवणार? स्वतःचं काय कर्तृत्व आहे? तुम्ही स्वतःचं काम केलं पाहिजे ना. मग आम्ही असं सांगितलं पाहिजे की नेहरूंनी केलं, मग नेहरूंनी. तुमच्या नक्की कोणावर आहे? आता कोण आहे सत्तेवर? आमदार नितीन पवार. मग त्यांना कोणाचा मुलगा आहे? पण ते त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आहे. तुम्ही ऐका, तुम्ही म्हणताय का जे माळावर जे गाव आहेत त्यांचा विकास झालेला नाही, परंतु जे आमदार महोदय आहेत त्यांनी 2200 कोटी त्यांच्या पक्षश्रेष्ठींकडून मंजूर करून त्या ठिकाणी विकास कामं त्यांचे सुरू आहेत. मला तेच म्हणायचं की तुम्ही ते स्वतः जाऊन बघा ना, फक्त बोललंय काम नाही ना. आम्हाला तेच म्हणायचंय की दादांचं काम वेगळं होतं, यांचं काम वेगळं. हे फक्त बोर्ड लावायचं काम करतात आणि एका कामाला 10 नारळ फोडायचं काम करतात. आता तुम्ही जर म्हणाल की बाबा तर आम्ही असं म्हणू, तिथे पंचायत समितीचे सभापती होते, त्यांच्या विचार तो जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या, ते 2 आमदार आहेत. आजही ग्रामीण भागामध्ये जेव्हा माणूस मयत होतं नदीवर घेऊन जातात तर तिचा शेड सुद्धा नाही, काही ठिकाणी रस्ताच नाही. अरे ही परिस्थिती त्यांच्या वडिलांपासून तर आजपर्यंत कसं काय राहिली? तर तुमच्या घरामध्ये आम्ही 40 वर्ष आमच्या घरात सत्ता आहे, तर मग कामं का नाही होत? विकास कुठला आहे? गावोगावी तर सभा मंडप दिसत आहे त्यांचे, मग ती गावात आहे, नदीवर काय? नदीवर काय सांगा तुम्हाला. पण त्या ठिकाणी चौरे साहेब आपण जर बघितलं तर गावांतर्गत देखील विरोध असतो. जी जागा देण्याचा असतो स्मशानभूमीसाठी असेल, इतर विकास कामांसाठी असेल, तिथं ती देखील अडचण येऊ शकते. तसं पण असेल विषय नाही, ठीक आहे का, मला एखाद्या गावाला ती होऊ शकतो, पण बाकीच्या गावात गावठांच्या जागा आहे, तुम्हाला बाबाला काय अडचण आहे तिथं? मला हेच म्हणायचं की प्रॉपर काय लागतं लोकांना, प्रॉपर काय. नुसतं उठले असतो का आम्ही रस्ते केले, अरे पण रस्ते केले तर असली अवस्था काय रस्त्यांची? म्हणून हे जुनून गरज आहे. काय लागतं गावाला, काय गरज आहे, ह्या गोष्टी दिल्या पाहिजे. आता अजून छापीत तुम्ही त्यांना इथून पुढे गेले, तुमचा प्रश्न केला, सगळं आरोग्य बाबतीत आम्ही मोठा दवाखाना आणला, एक तरी डॉक्टर राहतो का? तुम्ही जा, आता फोन लावा माझ्या समोर, तिथे स्टॉप तरी आहे का? पूर्ण भरतीच नाही. कळवणला उपजिल्हा रुग्णालय किती स्टाफ आहे तिथं, मशिनरीज नाही अजून. सिटी स्कॅनची सोनोग्राफीची मशीन मध्ये बस राहते. नितीन पवारांची ही दुसरी टर्म आहे. पण आपण बघितलं तर 2014 मध्ये तुमच्याच महाविकास आघाडीचे जे.पी. गावित यांना लोकांनी त्या ठिकाणी सत्तेवर बसवलं होतं. लोकांचं म्हणणं आहे, नागरिकांचं म्हणणं आहे का त्या 5 वर्षामध्ये कळवण तालुक्याची पूर्णपणे वाताहत झाली. रस्ते असतील, त्या ठिकाणी विकास कामं त्यांनी आणलेच नाही. 100% हे विरोधात होते, तेव्हाही होते, आजही होते, सत्तेत नव्हते. त्यांनी आता यांनी सांगितलं ना 2200 कोटी, त्यांनी कधी म्हटलं मी 2200 कोटी आणले, 1500 कोटी आणले, 5000 कोटी आणले, आणले म्हणून तो म्हणताय ना. आपण मग ती कामं दाखवा ना, हे कागदावर आहे. मी तर असं म्हणेल यांनी काही बिलच काढून घेतले असतील. मग हे मध्ये आम्ही केलं म्हणजे त्यांनी बिल काढले. तालुक्यातील जनतेने त्यांना का नाकारलं, जे.पी. गावितांना का? मला तेच म्हणायचे, ते विरोधात होते. विरोधात जर माणूस असेल तर त्याचे कामं, ते काही निधी तुम्ही जे म्हणता ना एवढे आणले, त्यांनी सांगितलं का मी निधी आणलं, त्यांनी बोलले का? मला एक तरी त्यांचं माहिती दाखवा की मी जे.पी. गावित आहे की मी माझ्या आमदार काळामध्ये 1500 कोटी आणले, 2000 कोटी दाखवा. हे सांगताय. मग यांनी पैसे आणले तर कामं दिसले पाहिजे ना. आमचं हेच म्हणणं आहे तुम्हाला. पण सुरगाणा जर निधी आणला नसता आम्ही प्रश्नच केला नसता. पण चौरे साहेब, सुरगाणा तालुक्यात कामं दिसले म्हणून सुरगाणा तालुक्याने भरभरून नितीन पवारांना मदत केली. मला तेच म्हणायचं तुम्हाला, पुन्हा सांगतो की त्यांनी आश्वासन दिलं धरणाला नाही मागच्या पंचवार्षिकमध्ये. मग किती बांधले सांगा त्यांनी? आता ते म्हणतात ना मला तुम्ही संधी देणार, किती बांधले सांगा तुम्ही? धरणामध्ये काम चालू आहे. हा ना, मग किती बांधले सांगा मला. तेच म्हणायचं 7 वर्षामध्ये किती बांधलं तुम्ही धरणे? त्यांनी किती बांधलं तुम्ही एकदा स्पॉटला जा, ते जे सांगतात ना तुम्ही किती बांधलं मला सांगा एकदा. गोष्ट अशी आहे की फक्त बोलणं आणि करणं याच्यात फरक आहे. ह्या लोकांना ऐकं मिळालेलं आहे, यांना ग्रामीण भागाची त्या गरिबाची जाण नाही. यांना यांचं
हे नाशिकला राहतात. इलेक्शन आले की मग ते गावाला येतात. त्यामुळे गरिबाशी नाळ नाही यांचं. असले तर गावात येणार, फक्त एखादा मोठा त्यांचा कोणी असेल त्याच्याच घरी जाणार किंवा त्यालाच फोन करणार. कधी गेले गरीबाच्या घरी, कधी गरीबाच्या लग्नाला गेले, कधी गरीबा गाडीत बसवलं त्यांच्या घरी, गाडीच्या काचा तरी त्यांच्या खाली राहतात का कधी, मी नाही सांगत, जनता सांगते. असे नेते. पण आता वारंवार दळवटला सभा होतात, त्याच्या बातम्या येतात, म्हणून त्या ठिकाणी नागरिक आपले प्रश्न घेऊन जातात, दळवटला असतात ते. म्हणून सांगतो ना, आता इलेक्शन आलंय ना, ज्या वेळेस इलेक्शन येतो मग कोणताही असतो तो इलेक्शन आलं की त्यांना त्या महिनाभरात तर दळवटला इतर दिवस कुठं इतर दिवस. आमचा एक तरी माणूस आहे की त्यांच्याकडे कामाला, सांगा मला एक तरी पीएड आमच्या समाजाचा एवढ्या वर्षीमध्ये का नाही ठेवत आमचा माणूस? ठीक आहे, त्यांना वेळ आहे, मग आमचा माणूस त्याकडे जातील ना आमची माणसं, का नाही ठेवत? काय सांगा ना मला तुम्ही. हे प्रश्न तुम्ही त्यांना विचारले पाहिजे की हे असं धुळफेक नका म्हणावं जे सत्य आहे. आणि मला असं म्हणायचं की तुम्ही जसं मला बाईटमध्ये त्यांनी समोर एकदा लावा ना त्यांची आमची. त्यांनी काय कामं केलं मी कागदावर सांगतो, त्यांनी कागदावर सांगा मला. मग चॅलेंज आहे माझं, ओपन चॅलेंज आहे. हा, पण जिथं तिथं म्हणजे आदिवासी समाजांमध्ये ज्या ठिकाणी प्रश्न येतो आदिवासी समाजाचा, तिथं ते उभे राहतात. उदाहरणार्थ आश्रमशाळाचा विषय आला होता, तिथं आमदार नितीन पवारांनी आंदोलन केलं होतं. म्हणजे कुलूप लावून घरी पाठवून दिले. कुलूप लावून घरी पाठवून दिले. नाही, पण मग त्यांनी म्हणायचं ना, आंदोलनाची दिशा कशी होती? कुलप लावायचं नव्हतं, फक्त सांगायचं मुलांना सांगितलं की आम्ही उद्यापासून शाळा बंद करणार आहोत, मुलांना यायचं नाही, प्रकल्प करायचं, आयुक्त कार्यालयाला यायचं, असं नाही. यांना कुलप लावले घरी पाठवून दिले. याला आंदोलन म्हणतात. पण त्यांनी नाही पाठवलं ना, ते पालक होते तिथं. पालक शिक्षण मला तेच म्हणायचे, पालक कोण असतो? ज्यांची मुलं त्या शाळेत असतात त्यांची पाल्याला पालक म्हणतात. हे स्वतःच्या यांचे कार्यकर्ते होते. तुम्ही छोट्या व्हिडिओ मध्ये बघा, यांचे पाल्य आहेत का कुलप लावणाऱ्याचे किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांचं? त्यांचं काय त्यांच्या कार्यकर्त्यांचा मतदारपणाला जायचं काय संबंध? नेमपाल्याला जायचं काय संबंध? गणेरला जायचं काय संबंध? विसापूरला काय संबंध? स्थानिक पालकांनी केला पाहिजे ना. स्थानिक पालक दाखवा मला तुम्ही. एखाद्या गावात स्थानिक पालक असेल तर ते प्रेशर नाही दिलं त्यांना, इच्छा नसताना दिलं त्यांना. आणि काय झालं? अजूनचं आंदोलन चालू आहे. काय केलं मग? इथं सत्तेमध्ये आहेत, सत्ताधारीमध्ये आहेत. मग इथं कुलप लावण्याऐवजी तुम्ही जसं म्हटलं त्यांची हिंमत आहे तर मग का सेक्रेटरीच्या दाराला कुलूप नाही लावत? का मंत्र्याच्या दाराला कुलूप नाही लावत? दाखवा ना हिंमत. त्यांची हिंमत नाही. ते या विषयावर आता आपण जर बघितलं, पेशा भरतीसाठी मोठं आंदोलन झालं आणि सुमारे 4 ते 5 महिने होत आलेले, अजूनही न्याय मिळालेला नाही. त्यामध्ये ते सातत्याने उभे आहेत. आपण पण त्या ठिकाणी होतात त्या आंदोलनामध्ये. मला तेच वाटतं की आम्ही विरोधक तर होतोच, आम्ही पण तुम्ही सत्तेधारी सुद्धा तुमचं ऐकत नाही. म्हणजे सत्तेला तुमचं चालत नाही, काही तुमचं बोलत नाही तिथं, किंवा तुम्हाला तिथं काही बोलण्यासाठी उमजत नाही. माझा आरोप आहे. सातत्याने त्यांनी त्यांचे जे पक्ष शिवशासील उपमुख्यमंत्री अजितदादांना त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे. जे शिष्टमंडळ होतं आंदोलनकर्त्यांचं ते त्यांच्याशी त्यांनी भेट घालून दिलेलं आहे. मग हे प्रश्न तरी विधानसभेत का अधिवेशनमध्ये मांडत नाही? असं पत्र त्यांनी आम्ही देऊन आलो, मंत्र्याकडे 4 वेळा गेलो, मुख्यमंत्र्याला देऊन आलो, राज्यपालांना आम्ही 2 वेळा भेटून आलो. असं तर कोणी देऊ शकतो. पण तुम्हाला अधिकार आहे, राईट आहे, लोकांनी निवडून दिलं, त्या विधानसभेत बोला ना, त्याची नोंद होते असते, त्यांना उत्तर द्यावं लागतं. तिथं का लोक प्रश्न मांडत नाही? तिथं का घाबरता? लोकांकडे दाखवायचं पेपर बाजूला एक आणि इकडे एक सांगायचं, हे बरोबर नाही. शेवटी आज जनता जागरूक आहे, सगळ्यांकडे व्हॉट्सअप आहे, युट्यूब आहे, सगळे लोक प्रश्न बघतात. नवीन तरुण जे काय आज आस लावून आहे त्यांच्याकडे नोकरीसाठी याच्यासाठी ते आज बघतात किती प्रश्न आमच्या आमदारांनी विचारले. काहीच नाही. असं समजलंय. तर तुम्ही भाजपला पूर्णपणे मोठा विरोध करता. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कळवण सुरगाणामध्ये आपण महाविकास आघाडीला मदत केली आणि भाजपला विरोध दर्शवला. परंतु नागरिकांच्या आणि जनतेच्या म्हणण्यानुसार तुम्ही बागलांमध्ये भाजपचे उमेदवार बोरसे यांना पाठिंबा दिला. नक्की ते गणित नाही, खरंच आहे ते काही हे नाही. कारण बोरसेंच्या विरोधात जो उमेदवार होता तो महाआघाडीचा आमचा, तो बोगस आदिवासी. आणि आमच्या जमातीमध्ये बोगस आदिवासी आमच्या महाआघाडीला मी पत्र लिहिलं. त्यावेळेस शरद पवार साहेबांना भेटलो, मी उद्धव ठाकरे साहेबांना भेटलो, मी नाना पटेल साहेब आमच्या प्रदेशांना भेटलं. सांगितलं की यांना तिकीट देऊ नका, का हा बोगस आदिवासी आहे. आमच्या जमातीच्या याच्यावर यांनी 2दा आमदारकी भोगलेली आहे आणि म्हणून ते आमच्या महाआघाडीच्या लोकांनी ऐकलं नाही. म्हणून
आम्हाला अशी बोगस कोणी असतो इथे पक्षाचा विषय नाही. जेव्हा आमच्या जमातीमध्ये एखादा बोगस शिरकाव करत असेल तर त्याला विरोध करणं मग आमचं काम आहे. नाहीतर मग आम्ही पण जागरूक असले नागरिक. याचं कारण अजून एक सांगतो की त्याच्यावर एक लता सोनवणे म्हणून बोगस आली. ह्या महिला आमदार झाल्यानंतर 7,000 बोगस व्हॅलिडिटी त्या महिला घेऊन गेल्या. याशे बोगस आमदार जर आमच्या समाजामध्ये घुसले तर हे दरवर्षी त्यांच्या परीक्षाने 5,000 10,000 व्हॅलिडिटी जर घेऊन गेले आमच्या पंचायत जमातल्या मुलांनी करायचं काय. आणि म्हणून माझा त्याला विरोध. तर तुम्ही काँग्रेसमध्ये आहात, काँग्रेसचा तो उमेदवार बोगस तुम्ही म्हणताय, मग दुसऱ्या उमेदवारीची त्या ठिकाणी मागणी करणं तुमचं कर्तव्य. ते सांगतो मी तिघा प्रमुखांना भेटलो होतो आघाडीतले, निवेदन दिले, कोणी आमची दक्षता घेतली नाही. तुमच्या आमचं तुमचं ऐकलं नाही आहे. जसं तिघा पक्षाने आघाडीच्या तिघा नेत्यांनी ऐकलं नाही म्हणून मला आम्हाला ती भूमिका घ्यावी लागली. मी एकटा पक्ष म्हणून नाही भूमिका घेतली. मी तुम्हाला पुन्हा सांगतो मी आदिवासी सगळ्या संघटनांना घेऊन गेलो, आमच्या जेवढ्या जमातीच्या संघटना आहे तेवढ्या, आणि आम्ही ठोस सगळ्यांना विरोध केला. आदिवासी समाजात इतरांचा शिरकाव होतो आहे. उदाहरणार्थ आपण बघितलं तर बंजारा समाज असेल किंवा मग धनगर समाज असेल, तो म्हणतो का आम्हाला एसटीतून आरक्षण द्या. ती मागणी मोठी होताना दिसत आहे. मोठमोठे मोर्चे त्यांचे निघालेले आहेत. त्याकडे आपण कसं बघता? नाही, आम्हाला माहित होतं हे कधीतरी कसं होतं की हे सरकारच असं आहे की हे जातीमध्ये जमातीमध्ये भांडण लावणारे सरकार आहे. आणि आम्हाला हे अपेक्षित होतं का हे कधी एक दिवस घडणार आहे. तर आम्ही 2014ला एक केस सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करून ठेवली होती ती धनगरांच्या विरोधात, आणि ती आम्ही जिंकली. आणि त्याचं आमचं TITI आहे आदिवासींसाठी सेपरेट, त्याचा रिपोर्ट आहे. त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट खासगी एक संस्था लावली, त्याचाही रिपोर्ट आहे. तरी हे लोक मानायला तयार नाही. आणि म्हणून आमची शासनाला विनंती आहे की जर तुम्ही सर्वे डिपार्टमेंटने केलेले आहे, तुम्ही जे टाटा इन्स्टिट्यूट एक खासगी लावलेलं आहे त्याचा रिपोर्ट जर आदिवासींच्या बाजूने आहे तरी तुम्ही त्याचं कसं काय आश्वासन देता की ज्यांच्याशी आमची संस्कृती जुळत नाही, त्याच्याशी नातं जुळत नाही, ज्यांच्याशी देवदेवता जुळत नाही. आणि ह्या लोकांना पूर्वी हे लोक ओबीसी होती, ओबीसी मधून त्यांना भटक्या याच्यात आणलं आणि त्यांना पेशंट 3.5% आरक्षण दिलंय. म्हणजे त्यांना आरक्षण असं नाही, असं काही नाही ना. मग तुम्हाला जर आरक्षण आहेच ना, पण आमच्या जमातीत यायचं, आमच्या जमिनी आमच्या गरीब लोकांच्या आणि आमचं म्हणजे जे काही राजकीय आरक्षण, त्या दोनच गोष्टी त्यांच्या डोक्यात आहेत. आणि त्याच्यासाठी बंजारा असो किंवा धनगर असो हे आमच्याकडे यायचा प्रयत्न करतात. आता येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहे, त्यामध्ये आपण युती आघाडी की स्वतंत्र लढणार, आपली भूमिका? सध्या तर आमच्या वरच्या बैठकीतून किंवा आमच्या पक्षाच्याकडून आदेश आहे की मागील प्रमाणे आपण आघाडी करून लढूया, आणि जिथं जर समजा होत नसतील तर तिथं तुम्ही स्वतंत्र पण लढू शकता. म्हणून आम्ही 4ही गटामध्ये आमचे 3 उमेदवार, 4 उमेदवार गटासाठी पण मागणी आहे. आणि गणाला आता म्हणजे जास्त आहे, तर गणाचं थोडंसं आम्हाला रागरोष सहन करावं लागेल की ह्यावेळेस काँग्रेसची पॉझिटिव्ह परिस्थिती आहे की शेतकरी नाराज आहे, मजूर नाराज आहे, नोकरदार नाराज आहे, छोटे छोटे उद्योगवाले नाराज आहे. आणि म्हणून काँग्रेसच्या बाजूने ग्रामीण भागामध्ये 100% जनता आहे आणि यावेळेस ते परिवर्तन नक्की होणार आहे. आपण बघितलं तर या ठिकाणी महिलांचं आरक्षण निघालेलं आहे आणि आपली तयारी बऱ्याच दिवसापासून सुरू आहे. परंतु या ठिकाणी पुरुष उमेदवार तर नाही, मग आपल्या कुटुंबातलं कोणी असणार की आपल्या पक्षातली महिला उमेदवार कोणी? नाही, तसंच आहे. मी 7-8 वर्षापासून तयारी केली होती. मी त्यासाठी स्वेच्छा, मी नोकरीला होतो, स्वेच्छा पण घेतली होती. आणि मग कधीतरी आपण एकदा इलेक्शन लढूया, कारण आजपर्यंत मी समाजकारणच करत आलो, फक्त समाज आणि समाज. पण थोडंसं 10-20% राजकारण हा येथे ठेवून माझे गुरु खरं तर आज ते आज नाही आहेत की स्वर्गीय हरिश्चंद्र चव्हाण साहेब, ते माझे खरे गुरु आहेत ह्या राजकीय याच्यातले जीवनातले. आणि तो सगळ्या पक्षांना, सगळ्या समाजाला घेऊन चालणार नेत होता. आणि मला ते भोवलं की सगळं आपण जरी कुठल्याही पक्षात गेलो तर आपल्या सगळ्या समाजाला, जनतेला न्याय द्यायचा, म्हणून याच्यात आलो. तर ह्या तुम्ही म्हटलं महिला आरक्षण, याला खरंच याला हे वास्तविक ह्या मला मान्य नाही. त्यासाठी मी अपील पण म्हणजे तक्रार केलेली आहे, त्याला अपील दाखल केलेलं आहे. मला अजून काही बोलवणं झालं नाही की आमच्या गटामध्ये पुढे मी एक उदाहरण सांगितलं आमचं पुनर्खरामध्ये सतत 4 वेळा महिला आली. म्हणजे 30 वर्षामध्ये अजूनही आदिवासी पुरुष निघाला नाही, म्हणजे त्याला सर्वसाधारण म्हणतात. तर ही कुठेतरी दुःख आहेच ना की एकदा तरी आदिवासी पुरुष त्याला म्हणतात सर्वसाधारण आलं पाहिजे होता. तर हे चुकीचं आरक्षण आहे आणि हे आम्हाला मान्य नाही. या निवडणुकीमध्ये पक्षाने तुमच्यावर टाकलेली जबाबदारी, काँग्रेस पक्षाला हा राम निवडणूक यश मिळवून देईल का? नक्कीच. मला तर माझ्याकडे आता तसं तर
मी आदिवासी जिल्हा सेलचा अध्यक्ष असल्यामुळे जिल्ह्याचा, तर मला सगळ्या 15 तालुक्यात तसं मला ते उमेदवार आदिवासी मधून जे काही राखीव असतील तिथे द्यायचे आणि त्या पद्धतीने माझं नियोजन चालू आहे. आणि नक्कीच आम्ही यावेळेस 3 ठिकाणी काँग्रेसचं सभापती आमची जवळजवळ रणनीती झालेली आहे. कळवांचं 100% आजच सांगतो मी तुम्हाला, किती पैसे वाटू द्या, अफरातफर करू द्या, काही करू द्या, आमचं कळवणचा पंचायत समितीचा सभापती हा काँग्रेसचाच असणार, हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो. जनतेचं म्हणणं असं आहे, केंद्रात भाजप, राज्यात भाजप, आमदार त्या पक्षाचा, स्थानिक पातळीवर पण तेच पाहिजे, असं जनतेचं मूड एकंदरीत ऐकायला मिळतं. जनता अजिबात नाही, फक्त शहरी भागातला असेल तुम्हाला मी सांगेल. शहरी भागातला स्वस्त मिळतंय, पण ग्रामीण भागातल्या बिचारांना काहीच नाही. तुम्ही बघा, आज फार वाईट आहे, आज की 3-3 अवकाळ्याने 3-3 वेळा त्यांचं कांद्याचं वळ गेले. काय कसं करणार सांगा तुम्ही? आज वळ घ्यायला गेलं ते 3,000च्या पुढे, काय करायचं त्या शेतकऱ्यांनी? त्यांच्याकडून कोणी बघून नाही आलंय सरकार, 1 रुपया भरत खात्यावर आलेला नाही त्यांना. लाडकी बहीण योजना दिली, गाजर वाजत 50% पेक्षा जास्त महिला त्याच्यातून गेल्या. मोठा रोष आहे आज. एकदा जाऊ, म्हणून सांगतो, एकदा इलेक्शन लागू द्या, महिला उत्तर देतील आणि शेतकरी पण उत्तर देतील. कळवण सुरगाण्यामध्ये अशी पण चर्चा आहे, ज्या भाजपच्या उमेदवार होत्या भारतीताई पवार, त्यांना जनतेने नाकारलं. त्या ठिकाणी तुम्ही भास्कर बगरेंना भरघोस अशी मदत केली, परंतु एकही काम त्या ठिकाणी त्यांचं दिसत नाही अशी जनता म्हणते. खरीच आहे, मी तसं म्हणणार नाही, साथ दिसत नाही. 9.5 तालुक्यात म्हणजे 10 तालुक्याचा हा कारभार असतो आणि 5,500च्या आसपास गाव आहे. तर त्यांच्या जे काय आता कार्यकाळ आहे त्याच्यामध्ये जो काही 5 कोटीचा निधी येत होता, तो मला वाटतं 1च वर्षाचा काहीतरी निधी त्यांच्या खात्यावर आजपर्यंत आला असं मी ऐकलं. आणि आता त्यांनी सरकारने विरोधात निधी द्यायचं बंद केलं. मग कुठून देणार? मग ते आवाज का नाही असं मला म्हणायचं. तुम्ही त्यांच्या प्रश्न बघा, तुम्ही नेटवर चेक करा. सर्वात जास्त प्रश्न या माणसाने कमी दिवसात, त्याच्यावर हरिश्चंद्र चव्हाणांचा म्हणजे 2-3 नंबर असायचे महाराष्ट्रामध्ये. मला वाटतं या माणसाची येईल 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 2-4 नंबरला हा माणूस राहील प्रश्नाच्या बाबतीत. कांद्याच्या प्रश्नावर जनतेने त्यांना तारलं, भारती पवारांना घरी जावं लागलं. बरोबर. परंतु आज जर बघितलं तर कांद्याला काय, कांद्याच्या अवस्था खरंच ना की हे सरकार कोणाचं ऐकत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे ना की विरोधकांना कितीच खरं बोललं, किती आता याद्यांचा गोळ दाखवला तरी विरोधक खोटच. पण त्यांचे तुम्ही बघा ना, आता घोटाळे किती चालले, जमिनीचा जो घोटाळा काय, मधाचा घोटाळा काय, त्यांच्या खरेदीचा घोटाळा काय, सगळ्यांना क्लीन चिट मिळून राहील. आणि म्हणून ती एक घोषणा होती निवडणूक काळामध्ये की जो भ्रष्टाचार लोकांना जर स्वच्छ व्हायचा असेल तर भाजपमध्ये जा, मी निर्मा भाजपचे निर्मा पावटा स्वच्छ करून आणते, ती घोषणा होती. आम्ही नाही म्हटलं ते. हे सरकार असं आहे की गुंडांना, भ्रष्टाचाऱ्यांना, अशा लोकांना थारा देणार आहे सरकार. शेवटचा प्रश्न, मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवत असताना आमदार नितीन पवारांवर आपला रोष सगळ्यात जास्त का? ते तसं नाही, कोणी असो, ते पूर्वी आम्ही येते पवारांना पण विरोध केलेला आहे. चांगल्या कामाला आम्ही त्यांना पण विरोध केलेला आहे, असं कधीच नाही. जो सत्तेवर असेल त्यालाच प्रश्न विचारायला माणूस. बरोबर, सत्तेवर असेल ते कामं करत असताना कुठे तुम्ही एकदा या, दाखवा आम्हाला. ग्रामपंचायतलं ग्रामनिधी असेल उद्घाटन करायला तेच, पेसा निधी असेल उद्घाटन करायला तेच, 15 वित्त 16 वित्त उद्घाटन करायला ते, हे आमदाराचं काम आहे का? आदिवासी विकास मधला जो काही निधी येतो त्याचं उद्घाटन करायला तेच, जिल्हा परिषद सगळे 40 सदस्याचं उद्घाटन करायला तेच, स्वतःच किती निधी देतो माहिती नाही, पण त्याचं ते आमदार आंबा असं त्याचं खासदारांचे बी त्यांच्या घरातले मी तुम्हाला उदाहरण सांगतो, जे भारतीताई होते मंत्री, त्यांचेही कामाचे उद्घाटन तेच. मला काय बरं स्वतःच कामाचं सांगा तुम्ही. तुम्ही ग्रामपंचायत तुम्हीच करायचं, पंचायत समिती तुम्ही करायचं, जिल्हा परिषद तुम्ही करायचं, आमदाराचं तुम्ही करायचं, खासदार रोज का नाही राहणार? सिंचनासाठी सगळ्यात महत्वाचं जे धरण आहे ओतूर धरण, ते आता मार्गस्थ होत आहे त्यांच्या माध्यमातून. लागले पाहिजे, किती वर्ष झाले असं त्यांना, पण त्याच्यावर रिटर्न होणार आहे का? त्याच एका धरणाच्या नावाने 2 धरणाच्या नावानेच 20 वर्ष तुम्ही इलेक्शन जिंकणार आहे का? हा तर कधी करणार आहे तुम्ही? म्हणजे हे दुर्दैव काय सर, सर आश्वासन द्यायचंच नाही. असं या मताचं मी होत नसेल तर कोणतंही आश्वासन आहे. मी तो उलट अभिनंदन करत या 5 वर्षामध्ये काम झालं पाहिजे. ते जे काम करायचं त्याचं अभिनंदन करू आपण.
पण तुम्ही 10 वर्षे 15 या वर्ष पहिले जे.पी. गावितांनी त्याचं उद्घाटन केलं होतं. जामशेद खरंच आहे. धरणाचं उद्घाटन हो. केलं, पण ते झालं नाही. नाही भारतीताईने पण केलं ना. मी तुम्हाला सांगतो हरिचंद्र चव्हाण साहेब होते, त्यांनी पण केलं. पण यांनी अपमान चालू केलं. म्हणून सांगतो तुम्हाला की मग आता यांच्याकडे सत्ता आहे ना सलग, यांच्याकडे सलग सत्ता आली म्हणून सत्ताधाऱ्यांनी केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही म्हणता ते चांगले काम करत नाही, माझं हे चांगलं काम नाही, करत मी नाही. म्हणतो, तेच म्हणतो तुम्ही जे पुण्य केलं तुम्ही ते अभिनंदन कराल ना. मी नाही म्हणणारच नाही ना. त्यांना भेटायला हो, 100% अभिनंदन करेल. गोष्ट अशी खोटं बोलू का? गुच्छ घेऊन जाल, नारळ घेऊन हो ना, नारळ नारळ घेऊन नाही. शुभेच्छा देईल जरा. धन्यवाद चौरे साहेब. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र क्रांती न्यूजवर आपला बहुमूल्य वेळ तुम्ही आपल्याला दिलात. धन्यवाद. आणि जनतेच्या मनातले जे प्रश्न असतील ते मांडण्याचा तुम्ही प्रयत्न केला. यापुढे तुमच्या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेची चांगली कामं होत हीच आमची अपेक्षा. हे होते राम चौरे आणि महाराष्ट्र क्रांती न्यूजला त्यांनी आपला बहुमूल्य वेळ देऊन जनतेच्या प्रश्नांवर ठोस असे उत्तर या ठिकाणी दिलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये निवडणूक लवकरच जाहीर होईल आणि त्या अनुषंगाने अजून राम चौरे साहेब सारखे कार्यकर्ते असतील, आमदार साहेब असतील, माजी केंद्रीय मंत्री असतील, अशांकडे महाराष्ट्र क्रांती न्यूज घेऊन जाणार आहे. आणि एकंदरीत त्या ठिकाणचा विकास काय होणं अपेक्षित आहे आणि जनतेचे प्रश्न काय हे निर्भीडपणे मांडण्याचं काम महाराष्ट्र क्रांती न्यूज करणार आहे. धन्यवाद. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.